ही सलामीची जोडी मैदानात दाखल होताना असताना आपण पाहत आहे ज्या पद्धतीने पाहिलं तर या दोन्ही संघांनी चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून केलाय। हर्षल आणि वैभव गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय। भावेश पहिलं षटक हाताळण्याकरिता मेगा फायनल आपण पाहताय। अनिकेत शेलार शो स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 चा हा थरार त्यामधील हा असलेला मेगा फायनल मॅचला होते सुरुवात। फायनल मॅचचा पहिल्या इनिंगचा पहिला बॉल गोलंदाज भावेश गोलंदाजी ट्रॅकवर त्याच्या विरोधात वैभव पाटील। यावेळेस चेंडू पायावर आदळतोय। चांगल्या पद्धतीची लाईन यावेळेस पाहायला मिळाली। ज्या पद्धतीने पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला। या चेंडूवर कुठली धाव घेता आले नाहीये वैभव पाटीलला। पहिला चेंडू प्रश्न विचारणारा होता फलंदाजाला। गोलंदाज भावेश पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर वैभव पाटीलच्या विरोधात। यावेळेस चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? ते मात्र पोहोचला होता। झेल सुटला। आयुष्यमान भवचा आशीर्वाद मात्र वैभव पाटीलला मिळतोय। जीवनदान मिळाले वैभव पाटीलला मात्र घातक ठरू शकतोय। जय वाघोबा लाभ साठी ज्या पद्धतीने पाहिलं तर गोलंदाजी चांगली होते मैदानात भावेशच्या माध्यमातून। चुकी केली आहे क्षेत्ररक्षकाने। गोलंदाज भावेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा। यावेळेस फुल टॉस आणि चेंडूला सरळ आउट ऑफ द पार पाठवलाय बॅटर हर्षलनं। हर्षलचा हा येतोय ब्लास्ट षटकार। त्या राजधानीवरती मैदानात चेंडूची पूर्तता करायची। संघर्ष जी गोष्ट आहे तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडून शकते हे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये। फलंदाज हर्षल पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलंय। वैभव पाटीलच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये आला। स्ट्राईकवर आल्यानंतर पहिल्या चेंडूवर आघात केले षटकारानं। धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 7। यावेळी चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित। पहिला झटका हर्षलला तंबूच्या आश्रयाला जावं लागेल। वटाण्याचा गोलदाना असे उरू नको गणाटाना जीवनात संयम आणि जिद्द प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणीच संपू शकत नाही हे दाखवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये भावेश। ज्या पद्धतीने पाहिलं तर अगोदरचा चेंडू षटकार जरूर आला परंतु प्रयत्न चालू ठेवले आणि त्यामध्ये हर्षल या बॅटरला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आलं। भावेश हा गोलंदाज आपण पाहतोय सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कुमार। हर्षलच्या जागेवर आपण पाहतो स्ट्राईक एंडवर सज्ज होताना आता मात्र साथ द्यावी लागेल वैभव पाटीलला कुमार या बॅटरला। गोलंदाज भावेश पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळेस फुल टॉस क्षेत्ररक्षक आहे। इथे संधी बनले नॉस्ट्राईक एंड कडे फेकी झाले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये कुमारला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला। अजून एक विकेट इथे मग गमावली गेली। गावदेवी कोलिवली बॅक टू बॅक विकेट इथे मात्र घेत असताना भावेश मैदानाच्या आतमध्ये। हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी आणि म्हटलं जातं ना प्रत्येक चेंडूवर सर्वस्व देऊन खेळा कारण मैदानावर झालेली एक चूक विजयापासून दूर नेऊ शकते। आणि तेच प्रयत्न कुठेतरी चूक घडली होती झेल सुटला मात्र त्यानंतर मात्र मागे काय घडलंय
ते बाजूला सारून मात्र पुढे काय करायचंय हे दाखवत असताना आपल्याला जय वाघोबा लाभ टीमचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यतीश नॉन स्ट्राईक एंडला असेल. पहिल्या षटकाची समाप्ती. एक चेंडू बाकी आहे या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. च्या पद्धतीनं पाहिलं तर आतापर्यंत 7 धाबा फलकाभर. यावेळेस फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंब क्षेत्रामध्ये. मणिजी पाटील आपण कुठे असाल तर व्यासपीठावर या. त्या दरम्यान एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले. 8 धाबा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर 8 आहेत. एक षटकार जरूर या षटकामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलं भावेचं. दुसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आकाश. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभव पाटील. नॉन स्ट्राईक एंडला यतीश तर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय वैभव पाटील. गोलंदाज तयार. आकाशचा हा दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. यावेळी पंच केला गेलाय. खाली क्षेत्र निवडलं गेलंय. चेंडू सरळ निघून चाललाय डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. वैभव पाटीलचा हा बार. चेंडू सीमा रेषेपार. असा डेंजर हाय बॅट बघा भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट. गोलंदाज तयार. यावेळेस पंच केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरेजमधून चेंडूपर्यंत पोहोचेल. तोपर्यंत मुभा होती या फलंदाजाला 2 धाबा कंप्लीट करण्याची. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 27 या अंकावर. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. दुसरं षटक महागडं ठरलंय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 19 धाबा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 8 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 2 ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 27.
चला मॅचला सुरुवात करायची. वेळ दौडू नका मित्रांनो, अजून दुसरी इनिंग बाकी आहे. तिसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय चेतन. आदरणीय महेंद्रजी पाटील सरपंच खारबाव आणि सुजित तात्या पाटील तात्या शेठ हे काही कारणास्तव इथपर्यंत पोहोचू शकले नाही, पण त्यांची मदत आहे ती अनिकेत दादांच्या पर्यंत पोहोचलेले आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद, खूप खूप आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला, षटकार इथे पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर बॅटरच्या माध्यमातून हा स्ट्रोक केला गेलाय. यावेळेस अजून एक धमाका, चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार. हा येईल बिग बिग षटकार, बॅक टू बॅक. धन्यवाद डीजे. आपण व्यासपीठावरती सन्मान स्वागत सत्कार करणार आहोत एनबी बॉडी क्लब. आदरणीय सन्मान्य गणेश जाधव साहेब, सन्मान्य गणेश जाधव साहेबांचा आपण करूयात या व्यासपीठावरनं सन्मान. शुभ सन्मान. बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधलं खूप मोठं नाव, अनेक सारे पारितोषिके. आणि मी अनेकदा म्हणतो ना की तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्हाला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे, तुम्ही वकील असाल तर सांगावं लागतं वकील आहे, पण बॉडी बिल्डर एकमेव असं क्षेत्र आहे की ते कधी सांगायला लागत मी बॉडी बिल्डर आहे. त्याची शरीरयष्टी बघूनच लोक म्हणतात की हा बॉडी बिल्डर आहे. असे गणेश जाधव साहेबांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार आपल्या व्यासपीठावरनं करत आहोत. तदनंतर आदरणीय केतनजी घरत साहेबांचा देखील आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करूयात. कंप्लीट अशा दादांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभस्य केतनजी घरत साहेबांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करूयात. आणि पेशाने इंजिनियर देखील आहेत, त्यांचा आपण शाही सन्मान स्वागत इथून करत आहोत कंप्लीट. धन्यवाद मोनीशजी पाटील. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर 50 पेक्षा जास्त धावा म्हणजे 51 धावा फलकावर जोडल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर, 4 में 4 ठोक डाले. पाचवा येईल का? चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, संधी बनली आहे. संधीचं सोनं मात्र केलंय या क्षेत्ररक्षकानं. फलंदाज बाद वैभव पाटील तंबूच्या आश्रयाला. तो पत्ता करतो गुल हो. पण जर बघितलं तर वैभव पाटीलची जी कॅच सोडली होती ती मात्र शेवटच्या क्षणाला जय वाघोबा लाभ संघाला सांगून जाईल. झेल सुटल्यानंतर मात्र जो तडाखा मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटीलचा आपल्याला पाहायला मिळाला. मोनीश पाटील आपण कुठेही जाऊ नका, व्यासपीठ सोडून. धावसंख्या आपण पाहतो 51. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडवर. यावेळेस आला आणि चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलंय. षटकार. धन्यवाद. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 30 धावा आल्यात आणि 30 धावा षटकाराने डील केल्यात कोलिवली संघाने.
बॅक टू बॅक 4 षटकार वैभव पाटीलच्या बॅट मधून आणि 1 षटकार प्रशांतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. एक खर्चीलं षटक राहिलं, तिसरं षटक. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 57. अंतिम षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय शुभम. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नेदाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर 57 आपल्याला पाहायला मिळते. मोठी धावसंख्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये काबदेवी कोलिवली टीम उभारी करत असताना आपण पाहतोय जय वाघोबा लाभच्या विरोधात. यावेळेस स्ट्रोक आहे चांगला आणि चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. हा येईल षटकार. आपाचा विषय लय हार्ड क्रेडिट दुसरा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून डील केलं जात आहे. यावेळेस अजून एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का, अंदाज चुकला आणि चेंडू सरळ 1 टप्प्याखेरीज सीमारेषेच्या बाहेर जाऊन आपाचा विषय लय गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस आहे, चेंडू हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. झेल सुटला. त्या दरम्यान एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. दादाची झलक आहे जरा अलग माणूस आहे तो ब्रँड. वेलकम वेलकम वेलकम. शुभ आगमन होत आहे आदरणीय सन्माननीय नावाचा ट्रेंड सँडी दादा गुरव. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये स्पेशल रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय सँडीबाई गुरव कवड गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचं इथे शुभागमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय ओमकारदादा पाटील पाळकणे गावचे गोड व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर उद्योगपती सरवली गावचे उमेशदादा सोरगे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. कवडगावचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय सन्माननीय सँडीभाई यांचे ते शुभागमन झालं. वेलकम. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर निलेश आता गुरव, सँडी आता गुरव यांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये पहिली अशी स्पर्धा झाली ज्यामध्ये भिवंडी ग्रामीण मध्ये पहिली बाईक ठेवण्यात आली होती. डे नाईट फॉर्मॅट असलेली स्पर्धा एकमेव ठिकाणी झाली, ती म्हणजे कवड, ती म्हणजे निलेश दादा गुरव आणि सँडीबाई गुरव यांच्या माध्यमातून त्यांचं इथे शुभागमन झालं. त्याचबरोबर त्यांच्या समूहात आदरणीय ओमकारदादा पाटील पालाकणे आणि उमेशदादा सोरगे साहेब उद्योगपती सरवली यांचं देखील इथे शुभागमन झालंय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे द अनिकेत शेलार शो मध्ये. धन्यवाद मोनिश पाटील. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. मोठी धावसंख्या 70 बनवल्या आहेत. 71 बनवावे लागतील या ट्रॉफीवर नाव कोरायचं असेल तर जय वाघोबा लाभ टीमला. धुव्वाधार फलंदाजी या पहिल्या इनिंग मध्ये आपण गावदेवी कोलिवली टीमची पाहिली. आता मात्र प्रत्युत्तर देता येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने वार पलटवार पाहिलेत, परंतु या पलटवार होईल का? 71 धावांचं हे चेस इथे मात्र कंप्लीट केलं जाईल का? या ट्रॉफीवर मात्र जय वाघोबा लाभ नाव कोरेल का हा
प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 24 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल, हे मात्र 24 चेंडू तुम्हाला सांगून जातील. आज अनेक प्रेक्षक आपण पाहतोय या मेगा फायनल पाहण्यासाठी, अनिकेत शेलार शो पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचं करूया पुनश्च एकदा मनापासून खूप खूप आभार. आपण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पाहण्याकरिता या मैदानाच्या भेटीला आलात. पुनश्च एकदा अनिकेत दादा यांच्या माध्यमातून आपलं खूप खूप धन्यवाद. तर दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झाले. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भावेश, तर नॉन स्ट्राईक एंडला आकाश. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय हितेश. कोलोली एक्सप्रेस पोलार्ड गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. यावेळेस फुल टॉस आणि मात्र पहिल्या चेंडूवर फुल टॉल वसूल केलाय बॅटर भावेशने. आघात केला षटकारानं. सच्चा मनाचा दादा आहे लई दिलवाला. वेळ प्रसंगी धावून जातो दादा यो मदतीला. आहे समाजसेवक भला निलेश गुरव भिवंडीवाला. आहे समाजसेवक भला निलेश गुरव भिवंडीवाला. कधी कोणाला कमी समजू नका. 5 रुपयाचा पेन सुद्धा कोटीचा चेक लिहितो हे दाखवत असताना बॅटर आपण पाहतोय भावेश मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय येतो. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाते. धाव संख्या आपण पाहतोय फलकावर जोडली गेली 7. गोलंदाज हितेश गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय कोलोली एक्सप्रेस पोलार्ड. यावेळेस बॅटची एज. फलंदाज होईल फेल. तंबूच्या आश्रयाला जाईल भावेश. तू एक ही काय कमबॅक राहिले गोलंदाजाचं. का कोरोली एक्सप्रेस मला म्हटलं जातं हे दाखवत असताना पहिला चेंडू जरा फुल टॉस राहिला. धन्यवाद. सँडीबाई आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं लगेचच पारितोषिक आलंय. 2 षटकार जोडा 1000 रुपये आणि 2 विकेट घ्या तरी देखील 1000 रुपये. चला बॅटरला देखील पारितोषिक आलंय, बॉलरला देखील. दोन्ही बाजूने चांगला खेळ करा, पारितोषिक कमवा. अपील स्ट्रॉंग. फणसांचा इशारा. आउट ऑफ दी लेग स्टंप आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शुभेच्छा आल्यात या दोन्ही टीमसाठी. गावदेवी कोलोली तर जय वाघोबा लाभ टीमसाठी आमचे समालोचक मित्र, आमचे खास मित्र संदीपजी वखारे आणि रोहनजी पाटील यांच्या माध्यमातून समालोचन कक्षासाठी आणि दोन्ही टीमसाठी शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद संदीपजी वखारे आणि रोहन पाटील. 4व्या मैदानाच्या दिशेने जिथे विकेट गमावली गेली, मोठी धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण जय वाघोबा लाभ या टीमला पाहत आहे. जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला जातो तेव्हा पार्टनरशिप ही महत्त्वपूर्ण ठरते आणि यावेळेस पाहिलं तर विकेट गमावल्या जात आहेत. मोठे धावसंख्येचा पाठलाग करत असताना विकेट जरूर गमावल्या जात आहेत. जय वाघोबा लाभच्या माध्यमातून. तर शुभेच्छा आल्यात गावदेवी कोलोली टीमसाठी. किंग मेकर भरतजी माली साहेबांच्या माध्यमातून तसेच ग्रामपंचायत सदस्य कपिल माली यांच्या माध्यमातून गावदेवी कोलोली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद भरतजी माली आणि कपिलजी माली. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली गेली. धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचली. गोलंदाज हितेश. यावेळेस चेंडू सरळ एस्ट्यावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेट क्रमांक 3 मैदान. हाय म्हणते आला त्याच्याच नावाचा ट्रेंड. निलेश गुरव हाय वन
आणि मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय. नो रेड टेक इन द क्रिकेट. वेळ तुमच्यासाठी थांबणार आहे, तुम्ही सुद्धा थांबू नका हे दाखवत असताना आपण पाहतोय हितेश. गोलंदाज हितेश पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय. यावेळेस सन्मानित स्ट्रोक खेळला गेलाय. ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचले. 10 अंक जोडले गेले. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 71 बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थानं पाहिला तर स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषकावर नाव कोरायचं असेल तर मात्र इथून प्रयत्न, संघर्ष, मेहनत तुम्हाला मैदानात करावीच लागते. ही मेहनत मात्र जय वाघोबा लाभच्या माध्यमातून होईल का, की ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं हितेशनं, त्याच पद्धतीचं दुसरं षटक राहील का. दुसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज शरद गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय. सज्ज होताना दुसऱ्या षटकातला पहिला बॉल. यावेळेस लाईन चुकीची घडली. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 11. गोलंदाज तयार. यावेळेस ऑप्टिमला जाऊन ऑन साईडला खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू. चांगली लाईन लेंथ यावेळेस पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर तुमच्याकडे चांगली लाईन लेंथ असेल तर मात्र फलंदाजाला प्रश्न विचाराल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. अजून एक डॉट चेंडू. दरम्यान आदरणीय सन्मान्य सँडीभाई गुरव कवाडगावचे प्रथम नागरिक सरपंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. त्यांचं खूप खूप धन्यवाद. गोड व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व आणि सदैव युवकांसोबत राहणारं व्यक्तिमत्व. अनेकदा आपण त्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या अशा गोष्टी पाहत असतो आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं. त्यांचं खूप खूप आभार. गोलंदाज तयार. आपण पाहतोय शरदचा पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. डॉट चेंडू. धावसंख्या पाहिली तर स्थिर आहे 12 या अंकावर. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय या फायनल मॅच मध्ये. जय वाघोबा लाभ. यावेळेस चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. यो भिवंडी वाला सुजित तात्या झुकत नाय. सबको झुकाता है. टीम कोलिवली संघाला अल्पेश जाधव यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. धन्यवाद अल्पेश जाधव. नवीन बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क यावेळेस पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडू. 2 षटकांची इथे मात्र समाप्ती झाली. चला आपण लगेचच शाही सन्मान स्वागत सत्कार सोहळ्याकडे वळत आहोत. आपला उपस्थित व्यासपीठावरती सँडी आता गुरव यांचं आपण करूयात शाही सन्मान स्वागत सत्कार. मी अनिकेत दादांना विनंती करेन की आपल्या शुभस्य हा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. कवाडगावचे सरपंच प्रथम नागरिक आदरणीय सन्मान्य दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व आणि युवकांच्या सोबत राहणार व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य सँडीबाई गुरव यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर सामनावीरचं पारितोषिक देखील लाभलं गेलं. असं सँडीबाई गुरव यांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करत आहोत. तदनंतर सरवली गावचे उद्योगपती सन्मान्य उमेशजी सोरगे साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि उमेशजी सोरगे साहेबांचा देखील आपण लगेचच शाही सन्मान स्वागत सत्कार आपण इथून करत आहोत कंप्लीट. सरवलीवरनं
पर्यंतचा प्रवास करत फक्त पोहोचले उद्योगपती सरवली गावचे उमेशभाई चोरगे यांचा देखील आपण शाही सन्मान स्वागत सत्कार. तदनंतर पालाखने गावचे गोड व्यक्तिमत्व ओमकार दादा पाटील त्यांचा देखील आपण इथून शाही सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सामनावीरचे पारितोषिक देखील लाभलं गेलं. ओंकार दादा पाटील यांचा देखील आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करत आहोत. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मोनिश पाटील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय वैभव पाटील. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक ते उपस्थित. झेल पकडला गेलाय. अजून एक फलंदाज होईल फेल. शोधून पहा जगामध्ये असा कुणीच नाही. शोधून पहा जगामध्ये असा कुणीच नाही. नवीन बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला शुभम. आतापर्यंत 16 धावा पळकावर आहेत. अजून भरपूर साऱ्या धावा कराव्या लागतील. तर मात्र आवाक्या बाहेरचं हे समीकरण. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावपळकावर धावा आहेत 16. दरम्यान सरवली गावचे उद्योगपती आदरणीय सन्माननीय उमेशदादा चोरगे साहेबांच्या माध्यमातून देखील आपल्या या मंडळासाठी आर्थिक सहकार्य लाभलं गेलं. त्यांचा देखील खूप सारा आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. यावेळेस चांगला चेंडू. विलास गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. अनुभवाची खान विलास हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये चांगला झेल. विकेटचं बदन. यो भिवंडीवाला सुजित तात्या चुकत नाही. सबको झुकाता है. DJ, पंचांना विनंती असेल सामना थांबवायचा आहे. आयोजकांकडून विनंती आले. चला इशारा आलाय. सामना चालू करायचा आहे. अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. औपचारिकताच बाकी राहिले. मात्र यावेळी चांगला स्ट्रोक. आता मात्र समुद्रात साखर टाकण्यासारखं झालंय. तर मात्र धावा भरपूर साऱ्या राहिल्या आहेत. षटकार मारून काहीच होणार नाहीये. तर मात्र औपचारिकताच बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. गोलंदाज विलास गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. आता मात्र काही चेंडू म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. या ट्रॉफीवर नाव कोण्यापासून गावदेवी कोलिवली टीम आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न. तर मात्र शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज. यावेळेस निर्धाव चेंडू आणि विजय संपादन केलंय गावदेवी कोलिवली. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है.